गणेश गीते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झालेत। आताची महत्त्वाची बातमी, नाशिकमधून विधान परिषदेसाठी भाजपकडून अर्ज दाखल केला जाणार आहे। गणेश गीते 2 उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळते। नाशिकच्या जागेसंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाहीये, चर्चा सुरू आहेत। मात्र तरीही गणेश गीते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झालेत। भाजपकडून इच्छुक गणेश गीते हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, नाशिकच्या जागेसंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाहीये। मात्र सध्या महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण गणेश गीते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झालेले आहेत। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। योगेश, भाजपमधली चुरस, अंतर्गत चुरस जी होती ती आता आपल्याला समोर येताना दिसू लागलेली आहे। गणेश गीते यांनी विधान परिषदेसाठी अर्ज आज भरलेला आहे। एकूणच आता जर आपण बघितलं तर नाशिकची जागा अद्यापपर्यंत कुणाला याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे। महायुतीमध्ये चर्चा सुरू आहेत, मात्र आतापर्यंत काय हे होऊ शकलेलं नाही। कुणाला ही जागा जाणार हेही स्पष्ट होऊ शकलं नाही। जवळजवळ ही जागा शिंदे सेनेला जाणार असं म्हटलं जात आहे। त्यामुळे जर आपण बघितलं तर भाजपमधली जी अंतर्गत स्पर्धा आहे त्यात निलेश ओरा पण या स्पर्धेमध्ये आहेत आणि खरं म्हणजे ही जागा भाजपला जाणार असा ओरा सगळ्यांचा होता। आणि आता ही जागा शिंदे सेनेला सुटते आहे असं म्हणतात। अर्ज सुद्धा भरण्यास सुरुवात भाजपनं केलेली आहे। त्यामुळे एकूणच मैत्रीपूर्ण लढत होईल किंवा एक बघितलं आपण तर मोठी चुरस या ठिकाणी रंगेल। खरं म्हणजे विधान परिषदेची निवडणूक म्हटली की ही निवडणूक प्रामुख्यानं पैशांवर लढली जाते असं म्हटलं जातं। अक्षरशः मोठ्या प्रमाणात पैशांचा पाऊस पडतो अशी चर्चा रंगते आणि तेच आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळतं। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर गणेश गीते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केलेला आहे। दरम्यान नाशिकच्या या जागेसंदर्भात अद्यापही चर्चा सुरू आहे, अद्यापही त्यावर ठोस निर्णय झालेला नाहीये। मात्र असं असताना सुद्धा गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज आता दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी ते कार्यालयात पोहोचलेले आहेत। त्यामुळे आता या संदर्भात काय नेमक्या प्रतिक्रिया उमटतात भाजपच्या मित्र पक्षांकडून हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे, कारण ही जागा जवळपास शिवसेनेला सुटते अशी माहिती मिळते। त्यामुळे आता शिवसेनेकडून या संदर्भात काय प्रतिक्रिया येते, नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर नाशिक विधान परिषदेसाठी गणेश गीते यांनी अर्ज दाखल केलेला आहे।